नमस्कार मित्रांनो, दिलीप थोरात फायनान्शियल ॲडवायझर. स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल दिलीप ग्रो टॉक्समध्ये. मित्रांनो, पैशाचं आकर्षण भारतातल्या कुणाला नाही, भारतातल्या नाही, संपूर्ण जगातल्या प्रत्येक व्यक्तीला पैशाचं आकर्षण आहे मित्रांनो. मग तो गरीब असो, श्रीमंत असो, मजूर असो, शेतकरी असो, इंडस्ट्रियलिस्ट असो, व्यापारी असो, नोकरी करणारा असो, किंवा रस्त्यावर झाडू काम करणारा असो, किंवा शिपाई असो. मित्रांनो, सगळ्यांना पैशाचं हे आकर्षण असतं. आणि पैसा मिळवण्यासाठी नुसतं आकर्षण असून चालत नाही, त्याला इच्छा लागते मित्रांनो. आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याला भयंकर खडतर प्रवास आहे. त्या खडतर प्रवास करून जिद्द, चिकाटी, मेहनतीच्या आधारावर तुम्हाला पैसा मिळवावा लागतो मित्रांनो. त्याच्यासाठी जबरदस्त इच्छाशक्ती लागते. इच्छाशक्तीच्या आधारे तुम्हाला पैसा मिळवता येतो मित्रांनो. इच्छेचे मी तुम्हाला काही मार्ग या ठिकाणी सांगणार आहे मित्रांनो. त्याच्यासाठी 6 मार्ग आहेत. ते 6 मार्ग मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्ती तरुण झाली, थोडंफार समजू लागले की त्याला वाटतं आपल्याकडे प्रचंड पैसा मिळावा, प्रचंड पैसा असावा. मग त्याच्यासाठी तो काय करतो, इच्छेला संपत्तीमध्ये बदलवण्याचे 6 मार्ग आहेत मित्रांनो. त्याच्यातला पहिला मार्ग तुम्हाला सांगतो. तुम्हाला किती पैसा हवा हे निश्चित करा. पहिल्यांदा मला खूप पैसे हवेत असं म्हणू नका. एक निश्चित आकडा ठरवा. 1 लाख, 5 लाख, 10 लाख, 20 लाख, 50 लाख, 1 करोड, 2 करोड, 10 करोड, किती पाहिजे त्याचा आकडा ठरवा. आकडा, त्याच्याशिवाय तुम्ही इच्छा व्यक्त करू नका. आणि तुम्ही जो आकडा मनाशी ठरवाल तेवढा पैसा मिळवायचा हे सारखं मनाशी काय करा, मनाशी घोका सारखं विचार करा त्याचा, की मला एवढा पैसा मिळवायचा आहे. कारण त्याचं एक मनोवैज्ञानिक कारण आहे मित्रांनो. त्याचं कारण असं आहे की समजा तुम्ही मोठेपणी शिपाई व्हायचं ठरवलं असेल तर तुमचे जे प्रयत्न आहेत ते शिपाई होण्यापुरतेच असतील. पण तुम्ही जर ठरवले की साहेब व्हायचे मला, तर तुमचे प्रयत्न हे साहेब होण्यासाठीचे असतील. म्हणजे पिऊन आणि साहेबामध्ये फरक आहे मित्रांनो. तर ही अशी तुमची मनोवैज्ञानिकता तयार होते. म्हणून तुम्ही नंबर 1 काम करा, तुम्हाला किती पैसा मिळायचा हे तुम्ही आधी ठरवा. नंबर 2, तुम्ही जो आकडा मनात ठरवला आहे तेवढं पैसे मिळवण्याकरता तुम्ही काय देऊ शकता, बरोबर, ते ठरवा. म्हणजे किती वेळ, किती जवळ असल्यास किती पैसा मिळवण्यासाठी तुम्ही वेळ देऊ शकता. नंबर 3 आहे, तुम्ही मनात निश्चित केले ना, जे तुम्ही मनात निश्चित केले तेवढा पैसा कधी जमवणार आहे त्याची तारीख निश्चित करा. की मला समजा उदाहरणार्थ 1 कोटी रुपये पाहिजेत, पण ते 31 डिसेंबर 2026 पूर्वी तेवढे पैसे मला मिळाले पाहिजेत, ही तारीख फिक्स करा मित्रांनो. म्हणजे तुम्हाला तो पैसा त्या वेळेत मिळवता येतील. नंबर 4 आहे, मुदत आणि रक्कम ठरवल्यानंतर तुमची इच्छा पूर्ण करण्याकरता प्रयत्नाची सुरुवात करा. उद्या बघू, परवा बघू, तेरवा बघू, 8 दिवसांनी बघू, महिन्याने बघू, नाही चालणार. तुम्ही आत्ताच निश्चित करा, आत्ताच, तरच तुम्हाला मिळेल. नंबर 5 आहे, तुम्ही जे काही ठरवले ना, हे किती पैसा मिळवायचा आहे, किती दिवसात मिळवायचा आहे, काय करायचं आहे, हे एका कागदावर लिहा, कागदावर. आणि तो कागद सतत आपल्या जवळ ठेवा. आपण जिथं बसू तिथं ठेवा, जिथं झोपू तिथं ठेवा, तुमच्या खिशात ठेवा, वाचा. आणि निश्चितपणे तुम्ही त्या कागदाच्या आधारे सतत असं आपल्या डोक्यामध्ये चक्र ठेवा आणि घोकत राहा मित्रांनो. आणि नंबर 6, तुम्ही कागदावर जे लिहिलंय ना ते दिवसातून 2दा वाचा, झोपण्याआधी आणि सकाळी उठल्यानंतर. मनात ठरवलेला पैसा तुमच्याजवळ आला आहे असं समजा. एवढं केलं तरी तुमच्यात खूप मोठा फरक पडतो मित्रांनो. म्हणून तुम्हाला पैसा मिळवायचा असेल तर तुमच्याकडे जबरदस्त इच्छाशक्ती असावी लागेल मित्रांनो. या इच्छाशक्तीवर, वाचनावर आणि पैशाच्या अट्रॅक्शनवर मी प्रचंड असे वेगवेगळे भाग बनवणार आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला जर हा पार्ट आवडला असेल, तुमच्या कमेंट्स यामध्ये लिहा. आणि माझ्या दिलीप ग्रो टॉक्स चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा मित्रांनो. धन्यवाद.